नमस्कार, आपण पाहत आहात आरटी न्यूज 24 HD माळेगाव यात्राहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट। येडकोट जय मल्हार देवस्वारी खंडोबाच्या पालखी पूजनाने माळेगाव यात्रेस सुरुवात। हजारो भाविकांनी घेतली पालखीचे दर्शन। उत्तम जागा पाहुणी मल्हारी देव नांदेगड जेरुरी अशा जयघोषात येडकोट जय मल्हार म्हणत बेल भंडाऱ्याची उधळण करीत पारंपरिक पद्धतीने यंदाही माळेगावच्या श्री खंडोबा रायाच्या यात्रेस शुभारंभ झाला आहे। यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले। खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले। दुपारी पालखी पूजेनंतर देवसवारी काढण्यात आली। यावेळी मानकऱ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मॅडम, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या परिणिताताई देवरे चिखलीकर, शिवानंद हेगडे यांची उपस्थित होती। मानकऱ्यांच्या गौरव पालखीच्या मानकरी गणपतराव मल्हारी नाईक रिसनगाव, गोविंदराव नागेशराव महाराज कुरुडा, व्यंकटराव मारुतराव पांडांगळे शिराडोन, खुशाल भगवानराव भोसीकर पानभोशी, गोविंदराव बाबाराव नाईकवाडे पानभोशी, पांडुरंग नारायणराव पाटील माळेगाव, मल्हारी रावसाहेब पाटील माळेगाव, विजयकुमार शंकरराव कनकंदडे, अंबादास खंडेराव जहागीरदार या मानकऱ्यांच्या जिल्हा परिषदेच्या वतीने जोड आहेर मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला। खंडोबा यात्रेत वाघ्या मुरळी उत्तम जागा पाहुणी मल्हारी देव नांदेगड जेजुरी उत्तरेची जेजुरी गडाला 9 लाख पायरी अशा घोष करत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करते। पारंपरिक पद्धतीने कवड्याच्या माडी लांब हळदीचा बळबट हातापायावर चापकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करत असते। या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, प्रशांत थोरात, मयूर कुमार अंदेलवाड, शिक्षण अधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, माध्यमिकचे शिक्षण अधिकारी माधव सलगर, पशुसंवर्धन सह आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार घुले, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र औलवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉक्टर नीलकुमार ऐतवडे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे, गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, जिल्हा परिषद माजी सभापती संजय पाटील कराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पाटील आंडगेकर, दत्तराव गवडी, बाळू पाटील बाबर, अनिल बाबर यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख अधिकारी, जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांची उपस्थित होती। प्लास्टिक मुक्त यात्रेचा संकल्प यात्रेचा वाघ्या मुरळी पोतराज व डप्पवाल्यांच्या सहभागाने वातावरण भक्तिमय झाले होते। भाविकांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्लास्टिक मुक्त व स्वच्छ यात्रेचा संकल्प राबविला जात आहे। तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेऱ्याच्या तगडी व्यवस्था करण्यात आली। शेवटी मीडियाशी संवाद साधत आहेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर। खंडोबाची माळेगाव यात्रा प्रत्येप्रमाणे नियमाप्रमाणे आज सुरू झाली। आज या ठिकाणी राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय बाबासाहेब पाटील, राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर आणि अनेक मान्यवर या यात्रेचा बहुमान वाढवण्यासाठी या ठिकाणी आले। या विभागाचा आमदार म्हणून मनापासून मी त्यांचं स्वागत करतो आणि आभारही मानतो। आपण चित्र बघितलं, मी सकाळपासून यात्रेमध्ये फिरतोय। दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणावर यात्रा भरलेली आहे। यावर्षी साधारणतः 200च्या वर व्यापारी नव्याने आलेले। एकंदरीत व्यवस्था मागच्या 25-30 वर्षात झाली नाही, त्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीने केलेला आहे. मी मनापासून जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला धन्यवादही देतो. चांगली व्यवस्था करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला आणि चांगली व्यवस्था केली. आणि अशी व्यवस्था झाल्याच्या नंतर यात्रेमध्ये भरभराटी होत असते. यात्रेमध्ये यात्रेकर वाढत असतात, भाविकही वाढत असतात. आत्ताच बाबासाहेब पाटील साहेब म्हणाले की इथलं महात्म्य मला माहिती नाही, पण 5 स्टार मध्ये राहणारे लोक 4-4 दिवस माळेगावच्या यात्रेत राहतात. हीच खासियत माळेगावची आहे. खंडोबाचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे आणि खंडोबाच्या आशीर्वादानं या ठिकाणी जेवढं चांगलं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आपली आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांची बैठक झाली, यांची मुलाखत झाली. आपल्या शिवसेनेसोबत आपले काही आघाडीसोबत बोलणं, युती संदर्भात बोलणं. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आम्ही 3 जण आहोत. महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्यामुळं आम्ही एकत्रित लढावं असं त्यांनाही वाटलं आणि आम्हालाही वाटलं. म्हणून मी त्यांना आमच्या अध्यक्षांनी काल विनंती केली होती. परंतु आज जे काही माझी त्यांची भेट झाली, कालच त्यांचा वाढदिवस होता. ते गेल्या अनेक वर्षापासून जे माझे सहकारी मित्र आहेत, मी काल धर्माबादला माझे आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची सभा असल्यामुळं त्यांच्या वाढदिवसाला जाऊ शकलो नव्हतो. पण मी सकाळी त्यांच्याकडे निघालो, ते म्हणाले मी बाहेर पडलो आणि आपल्याकडे येतो. आल्याच्या नंतर मी त्यांचा सन्मान केला आणि प्रस्ताव त्यांच्या समोर युतीचा ठेवला. मला वाटतं निश्चित प्रमाणात चांगलं घडेल. भाजपसोबत युती संदर्भात काही चर्चा सुरू आहे. ज्या पद्धतीनं शिवसेनेला आमच्या अध्यक्षांनी पत्र दिलं, तसंच भाजपाला देखील पत्र दिलेलं आहे. भाजपा जर एक पाऊल पुढे येत असेल तर आम्ही एक पाऊल पुढे जाऊ आणि कोणी येणार नसेल तर राष्ट्रवादी सोबत लढायला तयार आहे. येणाऱ्या 21 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे नगरपालिकेचा, त्या संदर्भात येणाऱ्या 21 तारखेच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष राहील. किमान 5 ते 6 नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्णपणाने ताब्यात येतील आणि जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढेल. आजच्या काकणाला आरसा नको, 2 दिवसाला निकाल लागेल, निकालानंतर स्पष्ट होईल.